काका घरी नसताना काकीने मला घरी बोलावले होते. तिला काही मदत हवी असावी. पण मी तिच्याकडे गेलो होतो तेव्हा तिने मला तिच्या बेडमध्ये नेले. ती म्हणाली, काका घरी नाहीत. त्यामुळे आता तूच माझी मदत करू शकतोस. मी तुला काही नवीन गोष्टी शिकवत आहे. असं म्हणून तासभर आमच्या नवीन घराचे बांधकाम होत आले होते. ते काम कसं चाललेलं आहे हे बघण्यासाठी मी यायचो. मी ये-जा करत असायचो. माझ्या घरापासून नवीन घराचं अंतर 10 किलोमीटर होतं. मी त्या नवीन घराचे काम बघायला गेलो होतो. तिथे समोर राहणाऱ्या काकू मला चहा पिण्यासाठी सारखे बोलत असायच्या. त्यांच्या आग्रहात तर एके दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा त्या माझ्यासमोर खूपच बोल्ड अंदाजात आल्या होत्या. त्यांनी त्यांची साडीही एका वेगळ्याच पद्धतीने घातली होती. मी त्या घरी शिरताच त्यांनी मला चहा घेण्यासाठी विचारलं. मी चहा घेत नाही असं मी त्यांना म्हणत होतो, पण त्या तरी मला फार आग्रह करत होत्या आणि शेवटी त्यांनी मला चहा आणून दिला. चहा देताना त्यांनी माझ्या हातावरून हात फिरवला होता. मला तेव्हा वेगळंच काहीसं वाटत होतं. मी तर त्यांची ती मजाकच समजली होती. पण काकी पुढे मला माझ्या जीवनाचा पहिला अनुभव देणार होत्या याचा स्वप्नातही मी कधी विचार केला नव्हता. त्यावेळी त्या म्हणाल्या की तू आज योग्य वेळीच आला आहेस. आज काकाही घरी नाहीत. मला तुझी थोडी मदत हवी आहे. मदत करण्याच्या बहाण्याने तिने मला बेडमध्ये नेलं. तुला आज काहीतरी नवीन अनुभव देते असं म्हणून त्यांनी मला लगेच मी 20 वर्षांचा होतो. आमची परिस्थिती फारच बेताची होती. पण माझ्या मेहनतीच्या जोरावर मी बराचसा पैसा कमावला होता आणि त्यामुळे माझ्या आई-वडिलांना एका छोट्याशा घरातून मी एका मोठ्या बंगल्यात राहायला नेणार होतो. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. घराचं बांधकाम बऱ्यापैकी होत आले होते. त्यामुळे मी ते बघण्यासाठी त्या ठिकाणी ये-जा करत असायचो. तेव्हा मला एक दिवस लक्षात आलं की तिथे समोर राहणारी 31 वर्षांची एक महिला सारखी माझ्याकडे बघत असायची. पण मी माझ्या कामात व्यस्त असायचो. पण जेव्हा माझं लक्ष तिच्याकडे जायचं तेव्हा मला दिसायचं की मी निहारत होतो. एक दिवस तिने मला इशाऱ्याने बोलावलं होतं. तिच्याजवळ गेल्यावर ती म्हणाली की काय हो, तुम्ही नवीन शेजारी आहात का आमचे? ती म्हणाली, कधीपर्यंत होणार आहे तुमचं घराचं काम? अशाने आमची ओळख झाली. तिचं नाव शीतल होतं. मी तिला पहिल्यांदा काकू म्हणून बोलत होतो. शीतल माझ्याकडे एकसारखी बघत होती. आमच्या घराच्या समोर तिचं घर होतं. पण तिचं घर एकदम साधंसुधं होतं आणि तिचं राहणीमान अगदी साधंसुधं होतं आणि नेहमी ती साडीवर असायची. आपणही काही दिवसांनी येथे राहायला येणार आहोत या अनुषंगाने मी तिच्याकडे पाहायचो, बोलायचो. कारण ती आमची भावी शेजारीण होणारी होती. ही एक गोष्ट सोडली तर मला तिच्याशी बोलायचा अजिबात रस नव्हता. कारण मी 20 वर्षांचा मुलगा होतो आणि ती 31 वर्षांची महिला होती.
घरचे बांधकाम चालू असताना मी तिथे खुर्ची टाकून बसलो होतो. तेव्हाच शीतल संध्याकाळच्या वेळी मला चहा आणून दिला. तिने तो चहा मला बसल्या ठिकाणी आणून दिला होता. ती मला म्हणाली की मी तुला सकाळपासून बघत होते. तुमच्या घरच्या कामाकडे चांगलंच लक्ष आहे. शीतलचं हे वागणं पाहून मला खूप छान वाटत होतं. कारण आम्हालाही असेच चांगले शेजारी हवे होते. माझ्या आईवडिलांनी खूप हालाखीचे दिवस काढले होते आणि त्यांनी मोठ्या कष्टाने माझे शिक्षण केले होते. आमच्या घरात माझे आई-बाबा, मी व माझा एक लहान भाऊ होता आणि माझा लहान भाऊ 16 वर्षाचा होता. नुकतंच त्याचे ॲडमिशन मी दुसऱ्या शहरात कॉलेजमध्ये केलं होतं. आता तोही कॉलेज जाऊ लागला होता. नवीन बांधकामाबद्दल घरात कोणालाही काही माहीत नव्हतं. माझं जसं शिक्षण पूर्ण झालं तसं मी एका ठिकाणी नोकरीला लागलो आणि काहीच महिन्यात नोकरी करत करत मी स्वतःचा बिझनेस उभा केला होता. त्या बिझनेसमध्ये मी वेळेत मला खूप चांगला नफा झाला होता आणि त्यामुळे मी आज माझ्या या बंगल्याचं बांधकाम करू शकलो. माझ्या आई-वडिलांसाठी मी खूप आनंदी होतो. भावाचं शिक्षणही चांगलं चालू होतं. अधूनमधून मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या हॉस्टेलमध्ये जात असायचो. असंच एके दिवशी मी बांधकाम कुठपर्यंत आलं आहे हे बघण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला समजले की मी परदेशातून बंगल्यासाठी काही गोष्टी मागवल्या होत्या. त्या येण्यासाठी उशीर होत होता. त्यामुळे बंगल्याचे बांधकाम पूर्ण व्हायला अजून थोडा वेळ होता. कामाचा आनंद घेऊन मी तिथून निघू लागलो. तेव्हा मी पाहिले की शीतल तिच्या घराच्या दरवाजात उभा राहून माझ्याकडे बघत होती. तेव्हा माझी नजर तिच्याकडे गेली. तेव्हा मला तिच्या नजरेत थोडा वेगळेपणा जाणवला. कारण ती माझ्याकडे काही वेगळ्याच नजरेने बघत होती. तेव्हा तिने मला हात दाखवला. मीही तिला बाय करून तिथून निघालो. शीतलचं वागणं मला काही समजतच नव्हतं. कारण आमची एवढी ओळखही नव्हती. तरी मी तिथे गेल्यावर ती माझ्याशी बोलल्याशिवाय राहत नसायची. दरवेळेस ती मला चहा, नाश्ता करण्यासाठी बोलवत असायची. पण मी काही ना काही कारण देऊन तिला टाळत असायचो. काही दिवसांनी मी बंगल्याच्या कामाच्या ठिकाणी जात असायचो. त्यावेळी जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस एवढा भयंकर होता की गाडीमधून मला समोर काही दिसत नव्हतं. हळूहळू मी बंगल्याजवळ पोहोचलो होतो. तेव्हा समोर दृश्य पाहून मला फार मोठा धक्का बसला होता. कारण बंगल्याची भिंत पाण्याने वाहून गेली होती. बांधकाम अजून कच्चं असल्यामुळे पावसाचा मारा त्याला सहन झाला नाही. झालेलं नुकसान बघून मी खूप हताश झालो होतो. जोरात पाऊस असल्यामुळे तेथील कामगारही निघून गेले होते. तेव्हा मी बंगल्याच्या आडोशाला जाऊन उभा राहिलो. पाऊस खूप जोरात येत होता. त्यामुळे मला परत घरी जाण्यासाठी पावसाची कमी होण्याची वाट बघायला लागत होती. त्यामुळे मी तिथेच उभा राहिलो.
बराच वेळ झाला पण पाऊस काही कमी नाही झाला आणि पाऊस काही कमी व्हायचं नावच घेत नव्हता. अशा परिस्थितीत काय करावं हे मला काही सुचतच नव्हतं. त्यावेळी मी माझ्या घरी एक फोन लावला, पण नेटवर्क नसल्यामुळे घरी फोन लागला नाही. काही वेळ थांबल्यानंतर अचानक मी समोर पाहिलं तर माझ्यासमोर शीतल होती. शीतल हातात छत्री घेऊन समोर चालत येत होती. संध्याकाळची वेळ आणि पावसामुळे बराच अंधार पडला होता. शीतल एका हातात छत्री आणि एका हातात टॉर्च घेऊन हळूहळू माझ्या दिशेने चालत येत होती. तेव्हा टॉर्चच्या प्रकाशात मी तिला पाहिलं. त्या मंद प्रकाशात शीतल काही वेगळीच दिसत होती. त्यावेळी तिच्या अंगावर साडी नसून मॉडर्न कपड्याचा ड्रेस होता. तिच्या ओठावर लाल रंगाची लिपस्टिक लावलेली होती. शीतलचे हे रूप मी आधीही पाहिले नव्हतं. तिला बघून मी तिच्याकडे बघतच राहिलो होतो. तिच्याकडे असलेली छत्री तिच्या मानाने थोडी लहान होती, त्यामुळे तिचे थोडेफार अंग भिजत होते. तिचे भिजलेले रूप पाहून मी नजर तिच्या प्रतिमेबद्दल चांगली होती. अशी सुंदर महिला मी आधी पाहिली नव्हती. ती शीतलने जवळ येऊन माझा हात पकडला व काही न बोलता ती मला तिच्या घरी घेऊन जाऊ लागली. तेव्हा मी काही न बोलता फक्त तिच्या मागे चाललो होतो. ती पुढे चालत होती व मी तिला मागून निहाळत होतो. तेव्हा माझी नजर तिच्या प्रत्येक गोष्टीवर जात होती. मी कोणत्याही महिलेला अशा प्रकारे कधीच पाहिलं नव्हतं, पण ती लई भारी होती. आज मला काय झालं होतं कोणास ठाऊक. शीतलचे ते रूप आणि त्यात मिरवलेला आणि त्या रूपाला साथ देणारा पाऊस जोरदार माझ्या मनावर प्रहार करत होता. माझ्या मनावरचा संयम तुटत चालला होता. आणि काका घरी नसताना काकीला सलग तिसऱ्यांदा केलं. मराठी कथा आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा.